मला माझ्याबद्दल म्हणाले, मी काही करू शकत नाही, माझ्या हातात ती गोष्ट नाही. उभं राहायचं असेल तर उभं शांतपणे राहा. ऐकू येत नसेल तर घरी टेलिव्हिजनवरती चालू असेल तिकडे जाऊन बघा. आता मला बिलकुल आवाज नको इकडनं. ते त्यांच्या काकांसारखेच काहीतरी म्हणे, सकाळी उशिरा उठून कामं होतात का, मला बोलतायत. तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला? कोणाचा कधी उठतंय, तुला काय करायचंय? बरं, हे सकाळी म्हणे लवकर उठतात. आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये? याला बरोबर, याला झोपा लागत नाहीत. सतत पैशाचे व्यवहार करत बसायचे. लागेल करोडो रुपये लपवायचे कुठे, लपवायचे कुठे, याच्या झोप उडाली. सकाळी लवकर उठतात. त्याच्यामुळे लवकर उठावं लागतं. आम्हाला गरज नाही. आणि जनतेला काम झाल्याशी मतलब आहे, जे तुमच्याकडनं होत नाही. काय करायचं काय अजित पवारांचं? मध्ये मोठं बंड केलं, राजीनामा देईन. मग काकांनी डोळे वटारले, मागे हात बांधून दाती तृण घेऊन समोर उभे राहिले. काका मला माफ करा. दोन महिने बिन खात्याचे मंत्री होते. माफी नाम्याचा काय प्रकार होता आम्हाला पण माहिती आहे. कशी माफी मागितली, शरद पवार साहेब कसे चिडले. पहिल्यांदा मोठा बंड केलं. आमदार बिमदार सगळे पाठीशी येतील. 3 दिवसांनी पवार साहेब मुंबईमध्ये आले. एक आमदार पाठीशी नाही, एकटे. बरं, घरच्यांच्या जीवावरती जगण्याचं एक वय असतं, नंतर स्वतःच्या जीवावरती जगायचं असतं. वय वर्ष 50-52 झाले तरी काकांच्या जीवावर जगतोय अजून. त्या काकाने हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का याला? पहिलं कसं रुबाबात असायचं, रुबाबात. आता लगेच प्रतिक्रिया. पक्ष जो निर्णय करेल तो मला मान्य आहे, बाकी सगळं पवार साहेबांनी बघायचंय. फालतू फुकटचे सल्ले देऊ नका आम्हाला. राज ठाकरे म्हणे नकला करता. या बॅकल्यांच्याच नकला कराव्या लागतात मला. आणि तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी कसं पोहोचवीन हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला जर पोहोचवता येत नाही, तुम्हाला जर बोलता येत नाही, त्याला मी काय करू? मला काहीच नाही करता येणार.